नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक म्हणजे जी महिला आहे त्या महिलेला 21 ते 65 वयोगटातील महिलेला महिन्याला 1500 रुपये देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या शासनाने आणली. आता या योजना इतकी प्रचंड गाजली की या योजनेमुळं अगदी हे सरकार बसण्यात सुद्धा या योजनेमुळे मदत झाली, या महिलांमुळे मदत झाली असं खुद्द जे सरकार म्हणून आता निवडून आलेले आहेत त्यांचे नेते असं खुद्द सांगत असतात की लाडकी बहीण योजनेमुळे आमचं सरकार बसण्यात खूप मोलाचा वाटा आहे, खूप सिंहाचा वाटा आहे. असो, तर याच लाडकी बहीण योजनेविषयी जे काही प्रश्न असतील ते आपण याच्या अगोदर पण व्हिडिओ बनवलेले आहेत, पण या एकाच व्हिडिओमध्ये आपण सगळे प्रश्नांची उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण यावरून असं समजतंय की नेमकं याच्यामध्ये काय अडचणी असू शकतात आणि जी मनातील शंका आहे ती दूर करण्याचा आपण महिलांचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा, याच्यातली पहिला प्रश्न हा आहे की ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी आहे. आता ते जे सुरुवातीला अटी दिलेल्या होत्या, अटी त्याच आहेत, त्याच्यामध्ये कोणताही आतापर्यंत बदल झालेला नाही. आता बघा, आता हा जो आतापर्यंत एप्रिल महिन्यापर्यंत 10 हप्त्याचं वितरण झालेलं आहे आणि आता जो मे चालू आहे, म्हणजे आता जून चालू आहे, पण मेच्या हप्त्याचं वितरण आता कुठं चालू झालेलं आहे, म्हणजे ह्या मे महिन्याचा 11वा हप्ता वितरणाचं काम सध्या चालू आहे. तर बऱ्याच महिलांना हा प्रश्न होता की एप्रिलचा हप्ता वितरित झाला, मेचा हप्ता वितरित होणार कधी? तर बघा, मेचा हप्ता कालपासूनच म्हणजे दिनांक 3 तारखेपासूनच म्हणजे 4 तारखेपासूनच 4 जून पासूनच मेचा हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच महिलांना 1500 रुपयाचे मेसेज सुद्धा आलेले आहेत. आता बघा, काही महिलांना काय होतं की मेसेज येत नाही, मग त्या महिलांना काय वाटतं की आम्हाला हा हप्ता जमा झाला नाही. तर बघा, कधी कधी बँकेचं सर्व्हर डाऊन असतं त्याच्यामुळे मेसेज येत नाही, कधी कधी तुमच्या मोबाईल मधला बॅलन्स संपलेला असतो त्याच्यामुळे सुद्धा महिलांना मेसेज येत नाही. तर तुम्ही शक्यतो तुमच्या मोबाईलमध्ये बॅलन्स ठेवा आणि समजा मोबाईलमध्ये बॅलन्स असला आणि तरी तुम्हाला मेसेज नाही आला, तर तुम्हाला काय करायचं का, आपण डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ टाकलेला आहे की त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक बँकेला मिस कॉल दिल्यानंतर त्याचा मेसेज येतो. जो तुम्ही बँकेला रजिस्टर नंबर दिलेला आहे त्या रजिस्टर नंबरवरून संबंधित बँकेला मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला तुमचा बॅलन्स किती हे समजतं. आणि हेच सर्व बँकांचे मिस कॉल दिल्यानंतरचे जे नंबर आहेत मिस कॉल द्यायचं, तर ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ तुम्हाला खाली दिलेला आहे, तर त्यावरून सुद्धा तुम्ही कुठल्या बँकेला कुठला नंबर मिस कॉल द्यायचा आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर बघा, ही झाली मेसेजची गोष्ट. दुसरं काय होतं की काही महिलांना 500 रुपये जमा होतात. तर लक्षात ठेवा, आपण यापूर्वी देखील हा व्हिडिओ बनवला होता. तर 500 रुपये कुठल्या महिलाला येतात, तर ज्या महिलांना PM किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे मिळतात, तर त्या महिलांना फक्त महिन्याला 500 रुपये जमा होतात. त्याचा सविस्तर व्हिडिओ देखील तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. ज्यांना कोणाला याविषयी अजून डिटेल पाहायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये 500 रुपयेच काय येतात तो व्हिडिओ सुद्धा आपण पाहू शकता. तर हे 500 रुपये येतात फक्त ज्यांना PMचा आणि नमोचा हप्ता भेटतो त्यांना. तर बघा, आता काही महिलांना पैसे आलेले नाहीत, तर याची बरीच कारणे आहेत, कारण शासनाने वेळोवेळी पडताळणी केलेली आहे. आता बघा, आता गेल्या 4-5 दिवसाखाली एक प्रचंड बातमी व्हायरल होती आणि खुद्द मंत्री महोदया आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलं होतं की जवळजवळ 2500 महिलांनी शासकीय महिलांनी लाभ घेतला होता. म्हणजे जे शासकीय पदावर आहेत, जे शासकीय नोकरी करत आहेत महिला, त्यांनी सुद्धा यासाठी अर्ज भरला होता. आता ही खेदाची बाब आहे, ज्यांना जर शासकीय व्यक्तींनीच अशा प्रकारे शासनाचे नियम पायदळी तुडवले तर हे म्हणजे अत्यंत खेदाची बाब आहे. त्यानंतर याच्या अगोदर पण आपण न्यूज पाहिली होती की पुरुषांनी सुद्धा महिलांच्या नावावरती अर्ज भरले होते. त्याच्यामुळे या योजनेचा गैरफायदा सुद्धा बराच घेतलेला आहे, असं खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा वेळोवेळी सांगितलं आहे. तसेच बघा, अजून कधी कधी काय होतं की काही महिलांना मेसेज येत नाही आणि बँकेत पण पैसे जमा होतात. तर काही महिलांचे 65 वर्ष सुद्धा पूर्ण होत आलेले आहेत, त्या सुद्धा महिलांचे याच्यातून नावं कमी होत आहेत. तसेच पडताळणीमध्ये आता हे जे 2500, जवळजवळ 2260 का काहीतरी असा आकडा आहे जो शासकीय महिलांनी अर्ज भरला होता, तर त्यांना जानेवारीमध्येच पडताळणीनुसार जानेवारीपासूनच त्यांचा हप्ता बंद केलेला आहे. तसेच असे इतर अनेक पडताळणी करत आहेत, त्याच्यामध्ये हळूहळू सर्व जे कोण अपात्र महिला आहेत त्यांची नावे कमी होत आहेत.
तर याच्यामध्ये धाक कुठला राहिला नाही. तर ते बघा, शासनाने काय केलेलं आहे की जे अपात्र होते त्यांना तिथंच हप्ता बंद केलेला आहे, पण जो अपात्र आहे, ज्यांनी चुकीचा अर्ज भरलेला आहे, त्यावर कारवाई मात्र काहीही नाही. तर बघा त्याच्यामुळे हे जे चुकीचा अर्ज भरण्याचं धाडस हे वाढत आहे. त्यानंतर बघा अजून याच्यामध्ये काय आहे की ज्या महिला आता समजा मायग्रेशन होतं, म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, समजा आता जिल्हा बदल झाला तर काय अडचण नाही, परंतु एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर विवाहित महिला गेली तर त्यांचे सुद्धा जे पडताळणीमध्ये ते सुद्धा बाद होत आहेत. तर असे असे अनेक कारण आहेत की ज्याच्यामुळे महिलांचे अर्ज बाद होत आहेत. जे शासनाने जे म्हणजे सुरुवातीला जे नियम दिलेले होते त्या नियमाचे हळूहळू पडताळणीनुसार जे अपात्र होत ते अपात्र होत आहेत. ज्यांचे पूर्ण निकष ज्यांनी पूर्ण केलेले आहेत त्या महिलांना वेळोवेळी हप्ते येत आहेत. आता हप्ता न येण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे की आधार संलग्न नसते. बऱ्याच महिलांचं काय होतंय की निम्म्या हप्ते आलेला असतात, परंतु तिथून पुढचे हप्ते जमा होत नाहीत. तर काही महिलांचा बँकेला जर प्रॉब्लेम असला, केवायसी केलेली नसली किंवा केवायसी केलेली नसली, तर त्यांचं एकाच बँकेत जर खातं असेल तर त्या बँकेला आधार संलग्न समजा कॅन्सल झालं किंवा डिसेडिंग झालं तर त्या महिलांना सुद्धा जे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे मिळतात, तर तो हप्ता त्यांना त्याच्यामुळे जमा होत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक महिलांनी आपलं आधार संलग्न बँकेला आहे का नाही ते सुद्धा चेक करायचं आहे. आता आधार संलग्न तुम्ही घरी बसून सुद्धा करू शकता. त्यासाठी जी व्हिडिओची लिंक आहे ती सुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ किंवा इथं एखाद्या त्याविषयी सुद्धा एक नवीन व्हिडिओ बनवू की जेणेकरून महिलांना आधार सीडिंग डिसीडिंग आपल्या मोबाईलवरती करता येईल. त्यानंतर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की तुमचं आधार संलग्न बँकेला असणं गरजेचं आहे. कारण आता कसं होतंय की बऱ्याच महिला अशिक्षित असल्यामुळे आणि त्यांना म्हणजे जास्त एवढं सांगता येत नाही की आमचं केवायसी केलेलं आहे. बँकेत जर समजा तुम्ही केवायसी केली तर त्या सांगतात की बँकेत केवायसी दिलेलं आहे. आधार सीडिंग ही एक वेगळी कन्सेप्ट आहे आणि ई केवायसी ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. ई केवायसी केलेलं प्रत्येक खातं हे आधार सीडिंग असतंच असं नाही. त्याच्यामुळे आधार सीडिंग सुद्धा करून घेणं की जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे ही जी एक ऑनलाईन पेमेंटची प्रणाली आहे त्या प्रणालीचे पैसे तुम्हाला जमा होतील. तर हे जे अडचणी आहेत पैसे येण्याला, तर ही खूप महत्वाची अडचण आहे. ही अडचण जवळजवळ 25 ते 30% महिलांचे पैसे आधार सीडिंगमुळे जमा होत नाहीत. आता यामध्ये बघा बऱ्याच महिलांचा हा प्रॉब्लेम आहे की सुरुवातीला आधार सीडिंग नव्हतं, परंतु ते हप्ते आलेले महिलांना कॅन्सल झालेले. समजा महिला पात्र असून सुद्धा काही महिलांना आधार सीडिंगमुळे ते हप्ते पडले नाहीत, परंतु ज्यावेळेस त्यांचं आधार सीडिंग झालं त्यावेळेस त्यांना तिथून पुढचेच हप्ते जमा झाले नाही. परंतु जे सुरुवातीला पात्र असूनही आधार सीडिंगमुळे जे हप्ते जमा झाले नव्हते ते हप्ते अजून जमा झालेले नाहीत. हा एक बऱ्याच महिलांचा मोठा प्रॉब्लेम आहे. तर बघा त्याच्यामुळे यावर सुद्धा शासनाने स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे की ज्या महिला पात्र आहेत परंतु जर टेक्निकल प्रॉब्लेममुळे त्यांना हप्ता भेटला नसेल, परंतु ज्यावेळेस त्यांनी टेक्निकल प्रॉब्लेम दूर केला असेल किंवा टेक्निकली जी शासनाच्या निकषाप्रमाणे व्यवस्थित सगळं बँकेचं आधार सीडिंग असेल किंवा इतर जे करून ठेवलं असेल, परंतु ते सुरुवातीलाच पात्र आहेत, तर ज्यावेळेस तुम्ही बरोबर त्यांच्या तारखेनुसार अर्ज भरला असेल परंतु आधार सीडिंग नसेल आणि ज्यावेळेस तुमचं आधार सीडिंग झालं तिथून पुढचेच हप्ते येतात, त्यामुळे तुम्हाला जे पात्र आहे ते पहिले हप्ते सुद्धा यायला पाहिजे. तर काही बऱ्याच महिलांचे पहिले हप्ते जमा झाले नाहीत. हा सुद्धा एक बऱ्याच महिलांचा मोठा गोंधळ आहे. याकडे सुद्धा शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे बघा हाच प्रॉब्लेम इतर महिलांना आता असा प्रश्न पडतो की ज्या महिलांनी अर्ज भरला नव्हता की त्यांना प्रश्न पडतो की नवीन अर्जाचं काय. तर बघा सध्या नवीन अर्जासंबंधी शासनाची कुठलीही अपडेट नाही आणि तशी मानसिकता सुद्धा नाही. कारण लाडकी बहीण योजनेमुळं शासनावर ताण येतोय असं दिसतंय. कारण बऱ्याच चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा शासनाचे जे पैसे जमवाजमवीची जी आपण अडचण पाहतोय, तर यानुसार असं दिसून येतंय की नवीन अर्ज तर होणार नाही यात काही शंका नाही, परंतु जे पडताळणीमुळं बरेच अर्ज यात वरचे वर कमी होत आहेत. त्याच्यामुळे नवीन अर्ज कधी येणार तर महिलांना नवीन अर्ज सध्या तरी शासनाच्या विचारात नाहीत किंवा येणार नाहीत असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्यामुळे अजूनही जर कोणाच्या काही शंका असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्याविषयी आम्ही तुमचं त्या शंकाचं निरसन करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
आणि समजा याविषयी अजून काही नवीन अपडेट आले तर ती सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. तुर्तास धन्यवाद.